दर्शक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आपणाला विनंती करतो की माझ्या चॅनलवरती आज आपण पहिल्यांदाच आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूयात सिद्धहस्त लेखक सुरेश शिंगटे सरांचे पांढरी भाकरी या कथा संग्रहातील प्यालाभर पीठ ही कथा ऐकूया. कथा प्यालाभर पीठ, लेखक माननीय सुरेश शिंगटे. प्याला हातात घट्ट धरून वळचणीत पडणाऱ्या टिपी टिपी थेंबात भिजत कली उभी होती. दार उघडायसाठी घरातल्या माणसांना कशी कुणाला हाक मारायची हेच तिच्या टाळक्यात येत नव्हतं. तिनंच भावनाविवेशावरचा दिवा फुकावा तशी हाक मारली. बाबू आत्या, कोण आहे? बाबू आत्या आतनं म्हणाली. अगं मी कोण? बाबू आत्या खेसकासली. मी गंप्या बाळूच्या आप्पाची कली. काय पाहिजे ग? अहो दार उघडा की जरा. कली पावसात भिजत होती आणि कुणीतरी लवकर दार उघडावं असं तिला वाटत होते. पण बाबू आत्या पुन्हा खेकासली. अगं पण कशाला? अहो प्यालाभर पीठ पाहिजे होतं. कशाचं? कसलं पीठ मागायचं हे कलेच्या काही डोक्यात लवकर आलं नाही. ती नुसतं करून गप्पच उभी राहिली. बाबू आत्या आतनं कडी न काढताच म्हणली, जा कशाचं पीठ पाहिजे ते विचारून या आईला. बाबू आत्यानं आईला विचारायला सांगितलं आणि गव्हाचं पीठ मागायचं हे कलीच्या लक्षात आलं. आता तुकाबुवाच्या घरापुढनं शाळेच्या कोपऱ्यावरनं मधल्या बोळातला चिखल तुरवत घरी जायचं कलीच्या जीवावर आले होते. पण बबू आत्याची समजूत पटवण्यासाठी ती तशीच थोडा वेळ पावसात भिजत उभी राहिली आणि थोड्या वेळानं म्हणली, बबू आत्या गव्हाचं पीठ मागितलंय, गव्हाचं, असं म्हणली आणि बबू आत्याने दार उघडलं. कली आत येऊन बुजऱ्या शिळीगत रांजणाच्या कडेला उभी राहिली. बबू आत्या म्हणली, कले बस जरा, घालते तुला प्यालाभर पीठ. पण हे बघ, माझं बी पीठ थोडंच राहिलंय. पोरासनी रोज शाळेच्या चपात्या लागते ती. लगी थोड्या दिवसात घालणार असशील तर देते. हो आई घालल लगी उद्या सकाळच्याला तुमचं उसनं पीठ माघारी. आमचं गहू उद्या दळायच्यात. गव्हाचं एक दाणा घरात नाही, उद्या कुठनं घालणार? पण आजचं महत्वाचं कुठलं होतं म्हणून मांजरीने डोळं झाकून दूध प्यावं तसं कली खोटच बबू आत्याला म्हणली. बबू आत्याचा गव्हाच्या पिठाचा डबा देवघराच्या भांडारीत होता. बबू आत्या कलीला म्हणली, कले थांबाया जरा, डबा भांडारीत आहे आणि त्यांची तिथं देवपूजा चालली आहे. देवपूजा करताना त्यांना मध्ये मध्ये अडथळा आणलेलं खपत नाही. बस जरा, त्यांची देवपूजा संपस्तवर मी बी जरा गोट्यातनं दार काढून येते. कली रांजणाच्या कडेला चिखलातनं भरलेलं पाय पोटच्या पोरागत पुटीशी धरून बसली. तिला वाटत होतं प्यालाभर पीठ घालायला किस्ता येळ लागणार असा. नवऱ्याला थोडस सरकायला सांगून डबा काढून अर्ध्या मिनिटात बबू आत्याने पीठ आणलं असतं. पण काय करता? असं बोलता तर बबू आत्याची भावना फिरायची आणि पीठ बी घालायची नाही. ती भावना दावली आता तिनं दिल होईल थोडा उशीर. आपल्या आईला तर कुणी गरज केली नाही आपल्याला, पण हे पाहुणं घर कधी कधी सांभाळून घेता आपल्याला. कलीनं बसल्या बसल्या खर्जाच्या खापल्या काढायला सुरुवात केली. लईच खाजवायला लागलं. तिनं कळ तरी किती सोसाव्यात. पायावरच्या चिखलात भिजलेल्या खर्जाच्या फुटकुळ्यावरची घाण तिनं बोटाने निरपून काढली आणि लईच आग व्हायला लागली. म्हणून तिनं त्या फुटकुळ्या हरभऱ्याचं घाट टचाचा फोडाव्या तशा फोडल्या. ठसासणारी जखम फुटल्यावर जरा बरं वाटल असं तिला वाटलं. कली खरजन सर्वीकडे नाचली होती. टकोर सुद्धा खरजन यारबाडलं होतं. कॅस्टर अगदी इसकाटलेलं.
चिमणीच्या कोट्यागत झालेलं. डोंगानं सुद्धा सोनं सोडलं नव्हतं खरजाने. कली चावड्यावरच बसली होती. बोटाच्या बेचक्या किरवांजल्या होत्या. दुसऱ्या हाताची बोट बेचक्यात घालून बसल्या बसल्या ते खाजवायला सुरुवात केली तिनं. तेवढ्यात बबू आत्याचा थोरला पोरगा स्वयंपाक घरात आला. कली सावरून बसली. फाटका अपुरा स्कर्ट ताणून मांड्या झाकण्याचा तिनं केविलवाना प्रयत्न केला आणि कुणीतरी मोठ्या बाईनं दिलेल्या माग टाचलेला जम्पर तिनं वरच्या बटनापाशी हात लावून पुढं वळून घेतला. थोरल्या घराच्या वाडीत दिलेली बहीण आणि बबू आत्याच्या थोरल्या पोराचं म्हणजे मन्याचं लगीन होणार होतं. पण कशाचं तरी फिसकाटलं हे तिला लगेच आठवलं. निदान तिनं आता आपल्याला तरी पसंत करावं असं बिनबुडाच्या गाडगेगत कलाडणारा विचार कलीच्या मनात आला. बबू आत्याचं घर किती चांगलं, खाण्याची चंगळ, मन्यापैकी ती देखणं आहे. आपण बी त्याला शोभल एवढं चांगलं गोरपान देखणं आहेच की. पण आपली गरिबी, आपल्या गरीबाचा कलेला एकदम राग आला. मन्यानं रांजण्याच्या कडेला बसलेल्या कलीला बघितलं आणि म्हणला, काय ग कली, लय लांबलीस, हे आपलं पीठ न्यायला आली आहे. कलीनं बारक्या पोरागत भाडकुनी वाकावं तसं सांगितलं आणि ती आणखीन त्यातल्या त्यात बऱ्यापैकी सावरून बसली. मन्या बाहेर निघून गेला. बबू आत्या धार काढून आली. दुधाची चरवी शिक्यावर ठेवता ठेवता म्हणली, कले काय करते ग गव्हाच्या पिठाचं? आईनं पोळ्या कराय घातले. ते बाळूवानी म्हणला होता तुम्हाला आटा सुद्धा उधार देतो, पण आयत्या वेळेला त्यानं फसावलं. आता गव्हाच्या पिठासाठी सगळा स्वयंपाक खोळंबलाय. अगं पण आधी मध्ये कसला ग सण करतीय मुक्ती? सण कुठला आलाया? आईला मला आणि म्यावण्याला बी खरोच झाली आली या. अहो किती बी औषधं केली तरी बरी होईना. मग आप्पा दिवृषीकडे गेलं तेव्हा दिवृषानं सांगितलं, शो मर्यायचा कोप आहे, तू तिला 2 वर्ष झाली निवद नारळ केला नाहीस, तुझ्या औषधाचा काय बी उपयोग होणार नाही. तेव्हा तू येत्या आकाडाच्या अमावस्याला पडक्यातल्या मर्याय देवाच्या ठणकावर निवद नारळ कर, देवीला गरबी अन्नाचा घास घाल, तर तुझ्या खर्जा बरा होतील. नाहीतर तुझ्या पायातल्या पोरासारखीच ह्यांची बिगत होईल. हातच्या त्या दिवृषाचे उचलले केरडी असं म्हणून बबू आतल्या भंडाऱ्यातला पिठाचा डबा काढला आणि कलीच्या प्यायला घेऊन बोटाच्या चिमटीनं पीठ सुद्धा करीत बबू आत्या प्यायल्यातलं पीठ सांडू लागली. सापाना हळूहळू बिळात शिरावं तशी कली पुन्हा सांगू लागली, आमचा परक्या नाही वे, असा देवीच्या कोपानं मी आला. देवीनं नुसता नारळ रुजू करून घेतला नाही, तेव्हा आईनं उष्ण पासणं करून हा गरबी अन्नाचा घासाचा निवद करायचं ठरवलं. घरात काही नव्हतं बघा. बाळू वाण्याच्या आम्ही दोघी मायालिकाचा परत्या पावसात बांगला गेलो तेव्हा त्यानं 4 रुपयाचा गूळ डाळ कुठं बुट्ट माल दिला. आटा उधार दे म्हटलं तर नाही दिला. माणूस बी काय असतं एक एक. बबू आत्यानं भरलेल्या पेल्याची शिग हातानं दाबून बसवली आणि प्याला कलीच्या हातात देत म्हणली, जा बाया, मुक्तीला सांग सावकाश सवडीनं पीठ दे, पण देवीचं सगळं नेटनेटकं कर. आणि देवीला म्हणाव, मर्याई महाराजानं चुकलं वाकलं बोळ्या बाबड्या लेकरास मानून घे, पण असा तारास नग देऊ बर का कले. तुझ्या आईला असं म्हणायला सांग. बरं बरं सांगते, असं म्हणून कलीनं मान हलवली आणि पिठाचा प्याला हातात घट्ट पकडून निघून गेली. बबू आत्यानं मागलं दार लावून दाराला आतनं कडी घातली. देवळातल्या घड्याळा सांजेच्या 6चं टोलं पडलं. सोनबाईच्या बोळातनं जाताना कलीनं ती ऐकले. कली मनाशी म्हणली, अगं बाया, आत्ताशी 6च वाजल्यात, आबाळाचा ढेपसा बसलाय, येळचा काय अंदाज बी लागना झालाय. 6 वाजलेत म्हटल्यावर मग काय. तसं आता आई स्वयंपाक करेल, मग निरवद नारळ घेऊन आई पडक्यातल्या मर्यायला जाईल. गावातल्या देवासने आपल्याला निवद दाखवायला आवल. आपल्याला तर किती भूक लागली आहे.
जमल्यास आपण अर्धा निवत खाऊन टाकायचा, नाहीतर दगडाचा देव तोडाच निवत खाणार आहे. उगीच आपलं निवदाचं थेर नुसतं, नाहीतर सगळा निवद देवांना दाखवायला तर शेवटी गुरुवाचीच धन वयाची. कलीचं पोट सकाळ धरणं बुकाचा किडा वळवळ कुरतडत होता. प्याल्यात पिठाच्या ठिकाणी दुसरं काय डाळबीळ असती तर तिनं खाल्ली असती, तरी बी गावाच्या पिठाची एक चिमट तिनं तोंडात टाकलीच. आज बऱ्याच दिवसांनी गोडदार खायला मिळणार, खचून जेवायचं. कली आनंदाने बेहोश होऊन चालली होती. तुकाबुवाच्या घरापुढच्या शाळेच्या कोपऱ्यात आली. मास्तरच्या दगडाच्या गाराड्याच्या कडेनं चालू लागली आणि एका दगडाची ठ्यास लागून दगडाच्या गाराड्यात कली पडली. काचचा प्याला बी फुटला. कलीला मार लागला, गुडघ्याला खर्चाटलं, थोडस रगात बी आलं. सारं पीठ चिकूल झालं. साऱ्या पृथ्वीची उलता पालत झाल्यासारखं कलीला वाटलं. मर्याईचा उग्र चेहरा तिच्या नजरेसमोर नाचू लागला. आईचा बेदम मार तिला आठवला. देवाच्या कोपामुळं मेलेला तिचा भाऊ पार्त्या, हे सगळं तिच्या भोवतीनं गरागरा फिरायला लागले. कलीचा गुडघा सोरवाटला होता, पण तिचं तिला काहीच वाटलं नाही. ती कशी बशी दगडाच्या गराड्यातनं उठली. गुडघ्याचं रगात तिला देवीचं लाल गुंजाळ डोळ्याकडे वाचलं. ती मनातनं खूप बिहाली, देवा, देवी आता आपल्यावर कोपणार, आपण बी आता परत्यागत मारणार. असं काय बाई ती कलीच्या मनात आलं आणि ती पावनवेश करून उतरून ढासळावी तशी एकाएकी कलीला रडू फुटलं. अशी कली